आता या क्षणाची एक मोठी बातमी बघूयात। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचे संकेत दिलेत का असा सवाल आता उपस्थित होतोय। आमच्यातली वाद भांडणं छोटी आहेत पण महाराष्ट्र मोठा आहे असं राज ठाकरे म्हणतात। एकत्र येणं राहणं कठीण नाही असं देखील राज ठाकरे म्हणतात। महेश मांजरेकरांना दिलेल्या एका मुलाखतीत राज ठाकरेंनी हे उत्तर दिलंय। शिवसेनेसोबत अजूनही एकत्र येऊ शकतो का असा स्पष्ट प्रश्न त्यांना विचारण्यात आला आणि मराठी माणसाच्या अस्तित्वापुढे वाद आणि भांडणं हे क्षुल्लक आहेत असं राज ठाकरे म्हणालेत। आणि मनसे नेते संदीप देशपांडे सध्या आपल्या सोबत आहेत। नमस्कार संदीपजी, आत्ताच आपण पाहिलं की राज ठाकरेंनी महेश मांजरेकरांना मुलाखत दिली आणि त्यात त्यांचं म्हणणं असं आहे की एकत्र येणं आणि राहणं हे शिवसेनेसोबत एकत्र राहणं आमच्यासाठी कठीण नाहीये आणि आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे। आपली काय प्रतिक्रिया आहे पहिली? मला असं वाटतं त्यातलं अजून एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे जे आपण त्या याच्यात घेतलं नाहीये आपल्या याच्यामध्ये, आणि ते वाक्य आहे की समोरच्याची इच्छा आहे की नाही। समोरच्याची इच्छा आहे की नाही हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत या गोष्टींना काही हे नाहीये ना। म्हणजे आम्हाला खूप वाटतं की महाराष्ट्रासाठी या गोष्टी घडल्या पाहिजेत, महाराष्ट्रासाठी या गोष्टी केल्या पाहिजेत। महाराष्ट्रापुढे मोठं काहीच नाहीये, कोणाचाही इगो मोठा नाहीये, पण हे जसं आम्हाला वाटतं तसं ते समोरच्यांना वाटतं की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे। बर, पण संदीपजी काही दिवसांपूर्वी अशी कुठेतरी चर्चा होती की मनसे आणि भाजप यातली युती कुठेतरी होणं शक्य आहे का? त्याचबरोबर मागच्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदेंनी देखील राज ठाकरेंची भेट घेतली, पण आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यातल्या युतीची चर्चा होते। मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की विषय इच्छाशक्तीचा आहे, समोरच्याची इच्छाशक्ती आहे की नाही हा महत्त्वाचा विषय। हो, बर, धन्यवाद संदीपजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।